ऐकते का? अरे मला ऐकायला टाइम नाही, मला जायचंय. तुझ्या आणती का जाऊ? काय म्हणते? आधी मध्ये ये, मला का मध्ये या. जायचंय. काय झालंय तरी येडावली का काय? अगं मला हेअरस्टाईल करायला जायचंय बाजारात. राम 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 राम. शोभतं का हो तुम्हाला? काय चावटपणा? आधी चुल फुका बरं. सुनकाला आपण गॅस काला आणून ठेवल्या, शोला आणून ठेवलंय. असा पेटवायचा सण तुला शिकवतो तुम्ही. ए पाय असं बटा पेरवलं का झालं चालू? हा का? करा, चांगले प्रयत्न करा ना. अरे काय रे? हा का पंक्चर झाला का काय? मग जाते का गॅरेजला घेऊन? गॅरेजला? तुम्ही तर आता म्हणले पंक्चर झाला. अहो काय 8 दिवस झालं म्हणते गॅस संपला गॅस संपला गॅस भरा, पण बाबाचं लक्ष असं घरात द्यावा ना. अगं काय म्हणती? आपला गॅस संपला काय? माहिती ध्यानातच नाही. हा तू म्हणली मला लक्षातच पुढे. तुम्हाला काय उत्सुक नुसतं का आणि मित्र परिवार. अरे दिवसभर हा. शेतात राबायचं पण काय आणि ध्यानातच घरात नाही. लक्ष द्यायचं. तुमच्या लक्षात तरी राहते का हो मी? तुम्हाला नुसती गावचीच कामं सुचत का? अरे जया काय सांगू तुला, आपली सावली निर्माण करायची असेल ना, ऊन झाल्याची पण तयारी ठेवावी लागते. काम तर करीत येऊ मी, पण थोडा हातभार लावीत जा ना. कामाची कसली आली लाज. सगळा भारी एक ठेवू पडतो. तो रामभाऊ पहा ना, काल बायकोच्या जोडीला गोदडा धुवायला नदीवर होता. त्याला म्हणलं रामभाऊ तुला लोक हसतील ना. तो म्हणतो कसा, काही लोक हसायला येत्या पोसायला नाही. टाळी कधी या खाताने वाजती का? बायकोला कामात मदत करण्यात कसली आली लाज. शिका काहीतरी शिका त्या रामभाऊ कडे. अगं मला पण तुला असं मदत करूला काम करायला मला पण वाटते. मला टाइमच कुठे भेटतोय? तुम्ही आली का परत त्याच गमती? हा? मला पण असं घरात थोडंसं काम करायला शेतात, पण मग टाइमच कुठे भेटतोय? तुम्हाला टाइमच नाही भेटत. घ्या चहा. लय जया अशी नाराज नको. तुमचा डबा तिकडेच घेऊन चालले शेतावर चहा. आपण अशी नाराज होऊन नको जाऊ. हा? चहा दिला, चहा साखर टाकली का? पहा ना पिऊन कळत तुम्हाला. हे आहे. हा? होय. अगं ऐक ना, अशी नाराज नको. होय ऐक. झाला का? हस ना आधी मग जाय. झाला का लाडू गुड्याला? अरे हस ना. हस ना आधी. सोडा पाठी जाऊ दे ना. हस आधी मग जाय. टाइम झाला सोडा. हस ना. तर बसाव. हस ना. हस मग जाय. सोडा म्हणते ना पाठी. सोडा हो जाऊ दे मला हस टाइम मग झाला. जाय. सोडा मला. हस. तुम्ही ना कधी सुधरायचे. हस मग जाय. सोडा म्हणते. हस. जा. ए जया झालं का लवकर? आवाज आले आले लवकर लवकर झाले माझं. आटो पटकन. हा लगेच आले. येऊ का हो? ये जाऊ दे. चल. आवडले का? चल. डबा घेतला? हा, घेतलं ना डबा. चला आला आता टाइम झाला ना. हा ना. चल पटकन. काय ग जया? काय म्हणते? बरे पोरं तुझे? हा बरे हो. तुझं बरं आहे बाई. तू आई चांगलीच सांभाळते तुझ्या मग? पोराला. आई म्हणून हा बरे. ना बाई. ते हे काय हे हा. घरी राहते नाही. तर- आणि माझं बी हे आपलं रोजचं शेतात येणं जाणं. हा ना, कोणी पोरांचं पाहिलं कसं- असं त्यांचं हा. तर सांगा बरं.
तेच ना. आईचं बरं आहे, आई सांभाळते पोरांना. हा मग काय आणि पोरांचं तुला. माहेरीच राहते हो माझे पोरं जास्त. इकडे घ्यायला कोण आहे त्यांना सांगा बरं. बिचारीची लेवन वन दिवसभर राबती. बिचारीने एकच काम सांगितलं होतं मला, ते नाही करता. नुसतं टाकी भरून आणायला सांगितलं होतं. टाकी संपली म्हणली, तिने भरून आणता आली. नुसती वन 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 दिवसभर करीत राहिली ती पण. मागं बाहेरची गणगण. मला मी पण विचार करायला पाहिजे. नुसतंच बाहेरच काय फायदा नाही. नुसती टाकी भरून आणायला सांगितली, टाकीने भरून आणता आली मला. बिचारी मग ज्ञानेश्वर रागावली. म्हणजे माझी चुकी भाऊ, टाकी भरून नाही आली. नाही तर काय, टाकी भरून आणली असती तर माझ्यावर रागावली नसती. तिचंही बरोबर आहे. थोडं मी पण घरी लक्ष द्यायला पाहिजे. नुसतं बाहेरच काय फायदा नाही. घरात पण थोडंफार लक्ष पाहिजे. दिवस रात्र बाहेर राहायचं, घरी नुसतं एक काम सांगितलं ते ध्यानात नाही ठेवायचं. आता इथून पुढे ना ध्यान करून लक्ष ठेवायला लागला. काय सरपंच लय टेन्शन मध्ये दिसतात. काय म्हणतो संतू? काय विचार चालू आहे एवढा? काय नाही, बसलोय रे. हा काय ना? म्हणतो? पाय बरा आहे गावाला? पाय दुखतच होता पण आता जरा झालाय क्लिअर. क्लिअर आहे ना? हा आता बरं झालंय. ते वाडीच्या रस्त्याचं काय झालं? अरे वाडीच्याच रस्त्याचं काम चालू आहे. हा, त्याचा विचार करतात का? हा ना, थोडा तोच विचार चालू आहे. हा आणि ते माणसं गेले गावाला निघून. हा ना, हा ना. तुझं काम चांगलंय पण सरपंच. नाही, माणसं गावाला गेले पण कामही बंद आहे. थोडस जोर करा ना काम. आता काम बंद आहे सांगतो. माणसं नसल्यामुळं तर जोर कुठून करणार आहे. तुमचं काम लय भारी आहे पण. माणसं पाहायची आपलं दुसरी. तुमचं कसं आहे, कोणाला खाऊ नाही द्यायचं नाही, कोणाचं एवढं खायचं आहे, नाही. खाऊ नाही द्यायचं नाही, खायचं नाही. हा पण मग माणसं पाहायला लागतील आपल्याला. हा, थोडं करा. तुमचं नाव निघेल गावामध्ये. नाव तर निघणारच आहे. आपण चुकीचं काम करणारच नाही. आपल्या चुकीचं आवडत पण नाही. बरं मग येते का वाडीवर जाऊन येऊ आपण, रस्ता का बघून येऊ ना. हा, वाडीवर जायचंय. हा. त्याच्या आधी मला थोडे काम आहे. काय काम आहे तुम्हाला? जरा घरातलंच आहे. गॅसची टाकी भरून त्याची. हा का? हा ना. होईल मानली का? नाही नाही, थोडी झाली थोडी. तू तुम्ही झाली सकाळी. झाली? हा ना. अरे मग काय जास्त टेन्शन आहे का? नाही नाही, काही टेन्शन नाही. काय? टाकी भरून आणायची आहे. म्हटलं घरात आपण थोडस लक्ष पाहिजे ना. हा ना, तुमचं नुसतं बाहेर गावाचं लक्ष. नुसतं आपण गावात घरामध्ये गॅसची टाकी नाही, गॅसची मातीची टाकी नाही, कधीपासून संपेले मला किच लक्षात नाही, राहत जाणं नाही. नाही. सकाळी जावं नाही मग काय करी. सकाळी झाली थोडी आमची बिची. हा, हा ना. मी जाती. हा ना. अरे मी करीत जरा. बरं मी येऊ का मग? ये मग, तुला मी फोन करतो. फोन करा, मी मला काम आवरून घेतो. वाडीवर जाऊ आपण. चालेल चालेल तुला फोन करतो, टाकी भरून आणतो. चालेल मग. हा? चालेल येऊ का मग? ये ये. चालेल. जाऊन ये. बरं का? हा, मला काम आवरून येतो. ये ये. येतो मग. ये, तुला फोन करतो मी. फोन करा मला. हा चल मी आवरून येतो बाजाराचे काम. हा, या आवरून ये. काय गं बरी, कुठं चालली का? दुकानात चालली का? बरं हे जाऊन. कुठं चालली मला भरू दे. मला कॉलेजला जायचं पण टाइम झाला. मला भरू दे. मला दे. अगं दे ना. नाही का मला कॉलेजला जायचं, तू समजत नाही का ग? मग मी सकाळपासून मी इकडे आले, तू तिकडे नळ आलते तिकडे का पण गेली. मला टाइम झाला होता. मग मला time झाला शाळेत बाजूला इकडे बघ. मला भरू. माझा हंडा कशाला आला तू? मला भरू दे वर बाजूला. मला कॉलेजला जायला टाइम झाला की तुला सांगते. तुला मग तिकडे नळ आलते सकाळी, तिकडे का पण गेली मी. अगं मला कपडे धुवायला गेले होते ना मी. समजत नाही का? मग मी काय करू? मी पहिले आले, मी नाही मला भरायचं नाही बाजूला. नाही पहिले मी भरीच ऐकते. ओय बाजूला तुला बोल नाही का मी पहिले बाजूला. मी बघ हा. नाही बघ. नाही नाही मी तिला आता. अहो भारती ताई, आज
मी त्यांना थोडं भांडलेच हो. कशाला ग काला वाटते ग आगे त्यांच्यावर बी जबाबदारीचे काम राहत कशाला भांडायचं बाई तो डोक्यात मला जायचंय कॉलेजला मला टाइम झाले मला भरू दे ए मोनी दीदी तू मला भरू दे बोलले ना मी तुला मला भरू ए पोरी नो काला ग भांडत आहे एवढ्यावानी तो डोक्यात मला जायचंय कॉलेजला मला टाइम झाले मला भरू दे ए मोनी दीदी तू मोठी म्हणून काय काय ऐकायचंय का तुमच्या बाजूला? लग्नाचं वय झालं तरी अजून भांडू राहिले जोर जोरात ए पोरी चल तिकडे जाऊ बोल. हाय मोने मला कॉलेजला जायचं मला जाऊ दे ए मोनी दीदी मला काल सर भांडले होते मला जायचं नाही ना बाई ए काय ग मला काय तू मेमे चालली का चांगल्या शाळेत जाते ना ग तुम्ही. काय ग भांडत आहे बघा ना हे मला भरून दे नाही ही मला मोहिनी दीदी भरून दे देऊ राहिली अगं तू आता मोठी आहे तुझं लग्नाचं वय झालं काय तू त्या लहान पोरीची भांडू राहिली ग पण मी काय समजत नाही भरू दे अगं मोने तू मोठी आहे ना. थांबून द्यायचं वरती तर भरू दे ना. मला कॉलेजला मला पण शाळेत जायला टाइम होतो ना नेमकं तुमचं चाललंय कशावर? पाणी भरायचं मला भरायचंय ती कशाला भांडत आहे ग दोघी बी कधीची तू मेमे चालली आहे तुमची ही अगं ही ती करता करता तुमचा अख्खा दिवस इडच जाईल. हा? मला भरायचं मी काय येशी तू लहान आहे ना, भरू द्यायचं ना तिला. आणि मोने तुला कळत नाही का तू मोठी लहान आहे जाऊ दे बाई जाय पाटक्यान तू पुढं तिला शाळेत जायचंय वाटतं काय करू राहिली. हा तुम्हाला एवढंही कळत नाही का? माझे मास्तर रोज रोज भांडायचे मला मी काल शाळेत नव्हते गेले ते छडा खायला लागले मला तुम्हाला दोघींना सांगत जायचंय ना घरी. हा नाही इकडे ठेवा इथं खाली बसा खाली बस खाली आता. तुम्हाला दोघींना सोबत जायचंय ना बरं पाहू मग. नाही पहिले भरले मला अगं माझी आई भरू दे ना दोघी सोबतच जा. पण भांडू नका. मला पहिले भरायचे ना ती काय अगं बाई हे बघ बरं त्याच्यातही टाक. घे दोघींचंही भरा आणि दोघींनी भांडू नका काय याड्यावानी भांडत आहे याड्या पोरी असं भांडत नका जाऊ तुम्ही. मी पहिले आले होते ना पण अगं मोने पहिले आली तरी पण मग तिला आणे जाऊ दे म्हणावं ना. घ्या समजून गेलं एवढं कळत नाही घ्या. का? बरं दोघी आणि सकाळी नळ आलते तेव्हाच काय झालं पाणी भरायला तुम्हाला? मी कपडे धुवायला गेले होते मला मागं ठेवायचे एवढ्या लांब आली तांगड्या तुडी. झालं पाणी पिलं, भांडत बसले. हा जाय तुम्ही आले काय बरं बोल बोल काय अंडा भरला नुकच भांडत होते. हा ना, काय चालायला भेटलं का तुम्हाला भरून भांडण? आता. काहीतरी उगाच भांडत बसल्या घ्या काय बरं उचला मोनी? हांड्यात जा खुशाल शाळेमध्ये एवढी मोठी पोर पण तुला काही कळत नाही बाई. खुशाल भांडत होती लहान पोरी का? भरलं चाल या, आता निघा. आम्हाला टाइम झाला बाहेर. घ्या हांड्यात जा परत भांडू नका बरं का दोघी बी अहो किती गाड्यावानी करते हा? द्या उचलून देते. घे बाई ए बाया बिना चोंबडीचीच चालली का काय? थांब इशू लहान आहे तू थोडी चांगली राह बरं. मोठ्यांची भांडत नको जाऊ. भांडण करायचीच नाही बाई काही विसरल्या पाय तुम्ही भांडणामध्ये माझं त्या नाही राहता मन दीदीच आहे का चला घ्या, दोघींनी जावा. भांडू तुमच्यामुळे नका. आम्हाला time जा, झाला. आम्हाला टाइम झाला चाललो आता आम्ही हं? मग जा भांडू नका शाळेत जा हं? हा नुसतं तू तुम्ही मे करते ह्या तू पोरी. चाल आणि माझं आज घरी चालायचं, आमचं तू लहान तुम्ही लहान लगेच पोरी. चालायचंच होतच राहते काय करते आता जा. डबा विसरशाल बरं. नाही डबा घेतला ना ए जिंकलो ए विनर विनर चिकन डिनर जिंकलो जिंकलो विनर विनर चिकन डिनर जिंकलो एवढं का ओढतोय रे डिस्टर्ब होते मला ना झालं पैसे का लागले माझे गप चुप बस झालं का हे बाय एनिमेचे हेड लेग्स को एनिमेचे हेड लेग्स को हे जिंकलो काय रे म्हणजे तिकडे पळून राहिलंय वड वड अजून वड तुला गाव लागलं गोरा गप्पे. डिस्टर्ब होते मला ना गप्या मुंजा सांगू का घरी मोबाईल मध्ये जुगार खेळत होते जाय जा सांग आणि तू बरं कामाला का नाही गेला तू आज अरे आज सुट्टी होती त्यामुळे तुला घेतलं म्हटलं चल फिरून येऊ राहणार मग आज घरीच आहे तू हा चल काल फिरून चल मी तर गेम खेळतोय बा, हा, जिंकलो लय जास्त game खेळायला. जिंकलो पबजी गेम खेळवायला सांगतो घरी तुला थांब ना मी जिंकलो विनर 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 चिकन डिनर जिंकलो जिंकलो विनर विनर जिंकलो 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 तो घरी सांग का जुगार खेळत होते जाय रे सांग वय बाया
जिंकलो ए विनर चिकन डिनर चिकन डिनर ए जिंकलो ए बाबू ए थांबा भावानो, थांबता का घरी सांगू? थांबा, इकडे या. येऊ दे वरती, येऊ दे. भाऊ मी काय नाही केलं भाऊ. काय नाही केलं, पळाला कशाला? मी आता चालू होतो टाइमवर करायला. टाइमपास हा का? मग हे काय करत होते? जुगार खेळत होते ना? नाही हो भाऊ, मी तर गेम खेळत होतो. मी टाइमपास करत होतो भाऊ. हे जुगार खेळत होते. काय रे भाऊ, जास्त झाले झाले का? काम धंदे सोडणार तुम्ही, हे काम करायला लागले का? पोट्या यांच्या कुठं मागा लागतो? तुझ्या आवडल्या यासाठी मोबाईल घेऊन दिला का तुला? भाऊ नको ना, तुला सांगितलं ना मी यांच्याच सोबत नव्हतं केलं. टाइमपास बसायला आलो होतो. हेच जुगार खेळत होते. तुला टाइमपास सोड येतच काय? आणि मग तू जास्त शहाणा झाला का? मोबाईल जुगारी खेळतो? नाही ना भाऊ, मी गेम खेळत होतो. हाच जुगार खेळतोय. मग तू कोणता गेम खेळतो? अरे तो नाही का इनर चिकन डिनर? अरे मागा हा खेळताना सापडला होता, तर त्याच्या मोठ्या भावाने रोनेनी अख्ख्या गावात आणला होता त्याला. रोम्या सुधर रे, तू पायलट झाला याच्यामध्ये पबजी मध्ये. तर पबजी कोणी खेळू शकत नाही हा? अरे रोम्या, अभ्यास सोडून तू हे काय करतोय? कळतंय का तुला? आणि तू रे सुने, जुगार खेळणं तुला शोभतं का हा? अरे तुमचे आई वडील शेतामध्ये राब कष्ट करता आणि तुमचे सर्व हाऊस पुरवता, आणि तुम्ही हे काम हा? काय कमी केलं रे तुम्हाला? हे काहीच कमी केलं नाही, काही कमी पडून दिली नाही तुम्हाला कधी. ते शेतामध्ये कष्ट करून तुम्हाला तुमचे सर्व हाऊस पुरवता. तुम्ही इकडे येऊन असे उद्योग करता, त्यांना काय वाटतं असेल रे? अरे ओम्या, काल तुझा भाऊ भेटला मला, त्याचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी येतं रे. तुला तर तुझी घरची परिस्थिती माहीत असेल हा? अरे तो काय बोलतो तुला माहिती आहे का? तुझा भाऊ, मी काय केलं नाही पण माझा भाऊ काहीतरी करल. तुझ्या कुठल्या अपेक्षा आहेत त्यांच्या? अशा अपेक्षा मोडू नको त्यांच्या, बर का? अरे ओम्या सुन्या, माझी पण परिस्थिती बेकार होती रे. आमचे खायचे वांदे होते, घरी एक टायमाचं खायचो आम्ही. शिक्षण पाणी करून आई वडिलांचे कष्ट बघून आज आम्ही इथे. काहीतरी करा रे भावांनो. तुम्ही आता आई वडिलांपुढे पण सॉंग काढायला लागले. घुसतं का काही डोक्यात? त्यांनी सांगितलं काही घुसतं तुमच्या डोक्यात? जाण ठेवा रे आई बापाची. अरे हा मोबाईल जेवढा चांगला आहे ना, तेवढाच वाईट आहे. आत्ताची दुनिया सर्व फोनमध्ये घुसत चालली. तुम्ही मोबाईलच्या इतके आहारी गेले मित्रांनो की तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय काहीच कळेना. अरे पबजी आणि रम्मीवाल्यांनी पैसे कमवण्यासाठी कंपन्या खोलल्या रे. तुम्ही तुमचे कामधंदे सोडून पबजी आणि रम्मीमध्ये डुबत चालले रे भाऊ. अरे फोन जेवढा चांगला आहे ना, तेवढाच वाईट आहे. आणि आत्ताची दुनिया सगळी फोनमध्ये घुसत चालली. बरोबर आहे तुझं भाऊ, पण तुला काय वाटतं हे ऐकतील? यांच्या डोक्यात राहील हे सर्व, पण तू का सांगतोय यांना? अरे त्यांना ऐकावंच लागेल. काय रे सुन्या, काय चुकीचं बोलतोय का मी? नाही ना भाऊ, माझं जुगायला सवय मी सोडण्याचा प्रयत्न कर भाऊ. काय प्रयत्न करा? हो भाऊ, मी सोडून दिलो मी. माफ कर भाऊ, मला चुकलं झालं. अरे सुन्या, तुझं कमवायचं वेळ रे, कामं कर. ओम्या, शिकायचं वेळ तुझं, चांगलं शिक. आणि तू पण शिकायचं तुझं पुन्हा, चांगलं शिक. अरे आईवडिलांचे संस्कार असे धुळीत नका मिटू रे. अजून वेळ गेली नाही. मोबाईलचा वापर फक्त गरजेपुरतं करा रे. तुम्हाला माहिती आहे का, या मोबाईलमुळे माणूस माणसात राहिला नाही. आपली नाती वाऱ्यासारखी दुर्वत चालली आहे. सगळे आपापल्या धुंदीत आहे, नात्यात गोडवा राहिलाच नाही रे. संसारात पण या मोबाईलमुळे मोठे मोठे स्फोट व्हायला लागले. लहान मुलं पण मोबाईलमधूनच बघून हसायला लागले. आणि माणूस माणसालाच वेळ देईना. तुमच्यासारखे मित्र शिक्षणामध्ये वेळ देईना. माणूसच माणसापासून दुर्वत चाललेला आहे आता. त्यामुळे सोडा रे तो फोन. आपलं हित कशात आहे ते ओळखा. अरे ओम्या, तू मोठा साहेब झाला नाही तरी चालेल तुझ्या आईबापांना, पण तू ह्या मोबाईलच्या व्यसनामध्ये बुडून जाऊ नको. जसं दारू पिऊन दारुड्याचा जन्म होतो, तसंच मोबाईलचा जास्त वापर केल्याने
आपल्या आयुष्यात जे सुखाचे दिवस चालले ते पण कळत नाही मित्रांनो. झपाट्याने निघून जातात ते. शिक्षणाचं वय संपलं की लग्नाचं वय येतं. आणि शिक्षण नाही तर नोकरी नाही, नोकरी नाही तर छोकरी नाही, आणि छोकरी नसल्यामुळे परत पुढचं आयुष्य भाकरी नाही. मग फिरावं असं वनवन. मग कळतं आपण आयुष्यात काय केलं ते. तोपर्यंत मित्रांनो सर्व आयुष्य संपलेलं असतं. हे बघा मित्रांनो, मला जेवढं चांगलं सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हीच ठरवा तुमचा निर्णय. खरं भाऊ तुझं.